पण मी मंत्री महोदयाचं बोलताना मी बघितलं आज सकाळी त्यांची कशी बोबडी ओढ लागली, काय बोलू लागले. एकदा म्हणतात की ड्रायव्हर इलिगल आहे, एकदा म्हणतात ते लिगल दारू आहे. की जिंतूर हे गुटख्याचं खूप मोठं एक माहेरघर आहे. 2 अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये, कर्मचाऱ्याला. तर ते मंत्री महोदयाचे सख्खे चुलत भाऊ होते, कदम नावाचे. रेतीची तस्करी सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये एवढे प्रचंड चालू, भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी रेती विकतायत. की हे खूप मोठं रॅकेट या मंत्री महोदयाच्या आशयानं ह्या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे. की ही जी दारू आहे, माझं स्पष्ट मत आहे की ही दारू विदेशी आहे का नाही ही सुद्धा खात्री केली पाहिजे. की ही दारू 100% बोगस दारू आहे आणि ही दारू याला विदेशी दारूचं स्टिकर लावायचं आणि ती दारू जास्त भावाने विकायची. हे एक खूप मोठं रॅकेट महाराष्ट्रभरामध्ये यांच्या आश्रयानं सुरू आहे. आज कशी बोबडी ओढ लागली आपण सगळ्यांनी बघितलं असं. पत्रकार एखादा माणूस चोरी करत नाही तर बिंदासपणे सांगू शकतो, पण मी मंत्री महोदयाचं बोलताना मी बघितलं आज सकाळी त्यांची कशी बोबडी ओढ लागली, काय बोलू लागले. एकदा म्हणतात की ड्रायव्हर इलिगल आहे, एकदा म्हणतात ते लिगल दारू आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, व्यवस्थितपणे ह्या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे. की जिंतूर हे गुटख्याचं खूप मोठं एक माहेरघर आहे. संपूर्ण तेलंगणा, MP आणि आपलं आंध्र प्रदेश इथून सगळं गुटखा जिंतूरला येतो आणि जिंतूरून त्या सगळ्या गुटख्याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होती. मध्यंतरी मी त्या गुटख्यावाल्याची लेखी तक्रार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाकडे केली. 16 केसेस त्यांच्यावरती दाखल झाल्यात. त्या गुटख्यावाल्याचं नाव सुद्धा मी ओपन अनेक माझ्या तक्रारीमध्ये दिलं. संदीप अप्पा लकडे, जे भाजपचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. रेतीची तस्करी सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये एवढे प्रचंड चालू आणि हे सगळे राजकीय लोकांचे भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी रेती विकतायत. जिंतूरच्या तहसील खात्यामध्ये पुरवठा विभागामध्ये राशन कार्डचा एक विषय होता. 2 अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये, कर्मचाऱ्याला. तर ते मंत्री महोदयाचे सख्खे चुलत भाऊ होते, कदम नावाचे. आज मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जाणीवपूर्वक सांगायचं की हे खूप मोठं रॅकेट या मंत्री महोदयाच्या आशयानं ह्या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे. ही दारू 100% बोगस आहे आणि ही दारू खरं बोलतं एक्साईज आणि पोलिसनं तपासली पाहिजे. आणि याच्या मागं ज्यांचा वरिष्ठ नेत्यांचा जो हात आहे यांचा, याच्यामध्ये हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे. आणि ही सगळा तपास खरं पाहिलं तर CID कडे किंवा